नमस्कार. मी द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहोत. महाराष्ट्राच्या सर्व तमाम जवानांचं. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 47 हा आपण अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत आपण जे 46 बघितलेले आहे. आतापर्यंत आपण किती पेपर बघितले? 46. तर आजचा पेपर आहे आपला 47वा. आज आपण स्टडी करणार आहोत पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 47. तर तो 25 मार्काचा पेपर आहे. तुम्हाला 25 पैकी किती मार्क पडतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न आणि प्रश्नांबद्दलच्या काही अडचणी नक्कीच दूर होईल आणि तुम्हाला पोलीस भरती साठी 2025च्या नक्की मदत होईल. आपण पहिला प्रश्न बघूया. मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, कुस्ती. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? वेटलिफ्टिंग. ऑप्शन क्रमांक बी. वेटलिफ्टिंग. झोंबी हे काय? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण? पु ल देशपांडे, शना नवरे, वि स खांडेकर, आनंद यादव. कोणे? ऑप्शन क्रमांक डी. झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? बाबा आमटे, अण्णा हजारे, विलासराव साळुंखे, माधव गाडगीळ. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? विलासराव साळुंखे. ऑप्शन क्रमांक सी. कसाबे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक. कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक बी. नंदुरबार. भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1988, 1990, 1993, 1995. भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली? 1993 मध्ये झाली. ऑप्शन क्रमांक सी. गोदावरी जल परिषद म्हणजे गोदावरी आयोगची निर्मिती केव्हा केली? 15 ऑगस्ट 1998, 1 मे 1999, 26 जानेवारी 2000, 2 ऑक्टोबर 1997. गोदावरी जल परिषद कधी निर्माण केली? 1 मे 1999. भारताने कोणत्या देशासोबत चाबार रेल्वे प्रकल्प राबवला? अफगाणिस्तान, इराण, रशिया, तुर्कमेनिस्तान. चाबार रेल्वे प्रकल्प कोणत्या देशासोबत राबवला भारत देशाने? ऑप्शन क्रमांक बी. इराण. इराण या देशासोबत चाबार रेल्वे प्रकल्प राबवला. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रात किती मुख्य जिल्ह्यातून जातो? 8, 9, 10, 12. किती जिल्ह्यातून जातो? ऑप्शन क्रमांक सी. 10 जिल्ह्यातून जातो. आता 10 जिल्हे कोणकोणते? आता 10 मेन जिल्हे कोणते? पहिला ठाणे, मुंबईपासून धरलं. दुसरा नाशिक. त्याच्या खालोखाल कोणता येतो? नगर म्हणजे अहमदनगर, सध्याचा अहिल्यानगर.
औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. नंतर जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि वर्धा आणि नागपूर. अशा टोटल 10 जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो. महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? मालाबार किनारा, कोकण किनारा, कोरोमंडल किनारा, सुंदरबन किनारा. महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? कोकण किनारा. ऑप्शन क्रमांक बी. कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे? पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर, पणजी, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे. कुठे? ऑप्शन क्रमांक बी. उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे? महाराष्ट्राचे म्हणजे मुंबई हायकोर्टचे. नागपूरला आहे, पणजीला आहे आणि छत्रपती संभाजीनगरला आहे. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचा ॲक्युरेट आन्सर आहे. जागतिक चिमणी दिन कोणता आहे? 15 मार्च, 20 मार्च, 21 एप्रिल, 5 जून. किती आहे? 20 मार्च. ऑप्शन क्रमांक बी. भामरागड टेकड्या कुठे स्थित आहे? नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया. कुठे आहे भामरागड? लक्षात आलं पाहिजे, गडचिरोली. ऑप्शन क्रमांक बी. संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, सोलापूर, धाराशिव, उस्मानाबाद, अहमदनगर. कोणत्या जिल्ह्यात आहे संत गोरोबा कुंभार? धाराशिव. ऑप्शन क्रमांक सी. धाराशिव या उस्मानाबाद. पहिली ICC विश्व T20 क्रिकेट स्पर्धा पुरुष कोणत्या देशाने जिंकली? पाकिस्तान, श्रीलंका, भारत, ऑस्ट्रेलिया. कोणत्या देशाने जिंकली? भारत. ऑप्शन क्रमांक सी. कधी जिंकली? सन 2007. कोणाविरुद्ध जिंकली? दक्षिण आफ्रिका. बावन्न दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर. कोणते ओळखले जाते 52 दरवाजाचे शहर म्हणून? छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन क्रमांक सी. हा बी प्रश्न डबल झाला वाटतं. चला परत. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक सी. छत्रपती संभाजीनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? नागपूर आहे, गडचिरोली आहे, अहमदनगर, चंद्रपूर. कोणता? ऑप्शन क्रमांक सी. अहमदनगर. मराठीतले पहिले आत्मचरित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण? लोकहितवादी विष्णू शास्त्री चिपळूणकर, विष्णू शास्त्री गोडसे भटजी, महादेव गोविंद रानडे. माझा प्रवास या पुस्तकाचे आत्मचरित्र लेखणारे कोण आहे? विष्णू शास्त्री गोडसे भटजी. ऑप्शन क्रमांक सी. चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कुठे आहे? पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मुंबई. कुठे आहे चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय? कोल्हापूर. ऑप्शन क्रमांक सी. आरोह विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर. आरोह विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? ऑप्शन क्रमांक बी. नाशिक.
पॉडकास्ट हे दर किती दिवसाला प्रकाशित होत्या? 7, 10, 15, 30. किती दिवसाला पॉडकास्ट प्रकाशित होतो? ऑप्शन क्रमांक सी, 15 दिवसांनी दर पॉडकास्ट प्रकाशित होते. कोणत्या पिल्लाला बछडा म्हणतात? सिंहाच्या, वाघाच्या, हत्तीच्या, कोल्ह्याच्या? कोणत्या? वाघाच्या. ऑप्शन क्रमांक बी. विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर? कुठे आहे? कोल्हापूरमध्ये. ऑप्शन क्रमांक सी. पंचगंगा व कृपा नदी यांचा संगम कुठे होतो? कोल्हापूर, नरसिंहवाडी, सांगली, सातारा? कुठं होतो? ऑप्शन क्रमांक बी, नरसिंहवाडी. कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे? राऊतवाडी, भीमाशंकर, गोदावरी, तुंगभद्रा? कोणता? राऊतवाडी. ऑप्शन क्रमांक ए. अशा प्रकारे आज आपला 25 मार्काचा पेपर संपलेला आहे. 25 पैकी कोणाला किती मार्क पडले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक पण करा, शेअर पण करा. आणि व्हिडिओ जर आवडला नसेल तर डिसलाईक करून कमेंट बॉक्समध्ये काय त्रुटी ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.